हा सक्रायटी आणि सध्या बाजारात काय चाललंय माहितीये. वरून बघितलं तर मार्केट स्ट्रॉंग दिसतं, पण आतमध्ये वेगळीच गेम चालू आहे. सेन्सेक्स आज 77,500च्या आसपास स्ट्रॉंग ट्रेड करत आहे, तर निफ्टी 24,000च्या वर टिकून आहे. म्हणजे ओव्हरऑल सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे, पण ही सरळ तेजी नाहीये. आजच्या ट्रेडिंगमध्ये एक क्लिअर पॅटर्न दिसतोय. सेक्टर रोटेशन. एका बाजूला अदानी एनर्जी सोल्युशन, क्युमेन्स, मदरसन्स आणि अशोक लेलँड सारखे स्टॉक्सवर ट्रेड करतायत. म्हणजे इफ्रा, कॅपिटल गुड्स आणि ऑटो सेक्टरमध्ये बाईंग इंटरेस्ट अजूनही स्ट्रॉंग आहे. पण दुसऱ्या बाजूला पिक्चर थोडं बदलते. कोलन इंडिया, सन फार्मा, इन्फोसिस, TCS आणि लीड मिट्री यासारखे स्टॉक दबावात दिसत आहेत. विशेषतः IT सेक्टरमध्ये सेलिंग प्रेशर स्पष्ट दिसतोय. म्हणजे मार्केटवर जातोय, पण सगळे स्टॉक नाही. आता याचा सरळ अर्थ, बिग मनी एका सेक्टरमधून दुसऱ्या शिफ्ट होतोय. इन्व्हेस्टर्स आता ब्लाइंडली मार्केट फ्लो करत नाही आहे, ते सेन्सिटिव्ह बाईंग करतात. आणि म्हणूनच आजचा मार्केट थोडा ट्रिकी आहे. वरून बुलिश पण आतून सेन्सिटिव्ह. जर तुम्ही फक्त इंडेक्स बघत असाल तर तुम्हाला मार्केट स्ट्रॉंग वाटतंय, पण जर स्टॉक बघितले तर कळेल की खरी स्टोरी वेगळी आहे. म्हणून आजच्या टेक अवे एकदम क्लिअर आहे की मार्केट डिरेक्शनपेक्षा सेक्टर सेक्शन जास्त महत्त्वाचं आहे. आता पाहायचं हे आहे की तेजी सस्टेन होते का, की पुन्हा प्रॉफिट बुकिंग येते.